आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक ग्रामीण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दिलीप खैरे यांनी मुंबई येथे पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि खासदार पार्थ पवार यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दिलीप खैरे यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत त्यांचा सन्मान केलाय। पक्ष संघटनेतील दीर्घकालीन योगदान, कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क, पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर दिलीप खैरे यांनी सुनेत्राताई पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। तसेच दिंडोरी मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि विकासाचा अजेंडा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी सुनेत्राताई पवार यांनीही दिलीप खैरे यांना शुभेच्छा देत संघटनात्मक बळकटीसाठी अधिक जोमानं काम करण्याचं आवाहन केलं आहे। आगामी काळ पक्ष विस्तार, नव्या कार्यकर्त्यांना संधी आणि सर्व घटकांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली। या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार हिरामन खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दिलीप खैरे यांच्या नियुक्तीमुळे दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल